मराठी न्यूज, अचूक आणि बिनधास्त। पंढरपूर मतदारसंघात त्यातले शेतकरी आणि यातले पाणी समस्या, मग कधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या असतील, कधी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या असतील, पण मुख्य विषय पाणी। तेव्हा माझ्या मंत्रिमंडळामध्ये शेवटी एक कमी थोडासा छोटासा विस्तार केला। 2 जागा रिक्त होत्या, त्यामुळे 2 जागा भरण्याकरता मी श्रेष्ठींची चर्चा केली, विचार केला, आणि त्यामध्ये भालके नानांचे नाव होतं हे आता मी सांगतो तुम्हाला। पण जेव्हा आम्ही चर्चा केली, वेळ फार कमी होता, वर्षभर सुद्धा नव्हतं, पण भालके नानाने मला सांगितलं की ते आता झालं तर उद्या नाही तर राहू द्या, पण मला माझ्या मतदारसंघाकरता पाण्याचा प्रश्न तो सोडवून द्या, कारण सगळी सोंग करता येतात पण पाण्याचं सोंग करता येत नाही। आणि म्हणून मग माझ्यावर एक जबाबदारी भालके नानांनी टाकली की जी पाणी पुरवठा योजना 35 गावाची उपसा सिंचन योजना जी होती त्या योजनेला मंजुरी देऊन, त्याला पैसे देऊन ती योजना पूर्ण करून देण्याची जबाबदारी भालके नानांनी माझ्यावर टाकली। मला समाधान वाटतंय की माझ्या शेवटच्या कालखंडामधलं एक जे महत्वाचं काम आम्ही करू शकलो, अगदी सरकारकडून आम्ही MWRRA ला जलप्राधिकरणाकडून मंजुरी मिळवली, मंत्रिमंडळाने पुढे प्रस्ताव पाठवला, राज्यपाल महोदयांच्याकडे आम्ही भांडून अगदी त्या ठिकाणी मंजुरी मिळवली, आणि सगळ्या मंजुरी मिळवल्या, पाण्याची व्यवस्था केली, आणि शेवटी ती मंगळवेढाची 35 गावची उपसा जलसिंचन योजनेला राज्यपाल महोदयांनी मंजुरी दिली। पण दुर्दैवानं आमचं सरकार बदललं। आमचं सरकार असलं तर वर्षभराच्या आत जवळजवळ आम्ही योजना पूर्ण करत आणली असती, पण सरकार बदललं आणि त्यांनी विशेषतः पश्चिम महाराष्ट्राकडे या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी आकाशानं बघायला सुरुवात केली। एकच त्यांचं घोषवाक्य आहे की पश्चिम महाराष्ट्राचं भरपूर काय झालंय, पश्चिम महाराष्ट्राचा भरपूर विकास झालाय, आता बाकीच्या भागाचा होऊ द्या, विदर्भाचा होऊ द्या। महाराष्ट्रातल्या पूर्वीच्या कुठल्याही काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी असं कधी आकाशानं कुठल्याही विभागाकडे पाहिलं नाही, पण या मुख्यमंत्र्यांनी सगळी पश्चिम महाराष्ट्रातली कामं थांबवली, सगळा पैशाचा ओघ थांबवलाय, आणि मग शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायच्या नावाखाली 30% विकासाला कट लावलेला आहे। खरं म्हणजे जेव्हा नाना भांडत राहिले विधानसभेमध्ये आणि त्यांना लक्षात आलं की नवीन मंत्रिमंडळ ही योजना कुठेतरी कट करायचा प्रयत्न करताय, ते शेवटी कोर्टात गेले, उच्च न्यायालयामध्ये गेले, उच्च न्यायालयाने सरकारला झाडलं आणि उच्च न्यायालयाने सांगितलं की हा राज्यपालांचा आदेश आहे, याला तुम्ही काही खाटछाट करता येणार नाही, आणि मला या ठिकाणी तुम्हाला विश्वास द्यायचा आहे की ही योजना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, किती या सरकारने आडेवेडे घेतले तरी योजना होणार। त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची योजना भोसे मंगळवेढा ही 40 गावची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, ही योजना देखील अशाच आग्रहाने झाली, मला वाटतं ती आता अजून काही पाणी आलेलं नाही, पण नाना मला सांगतात की एक आठवड्याभरामध्ये 8-10 दिवसामध्ये पाणी मिळेल। ही एक अतिशय महत्वाची पाणी पुरवठा योजना या ठिकाणी झालेली आहे। कल्याणरावांनी एक अत्यंत महत्वाचं निवेदन मला दिलेलं आहे, आम्हा सर्वांना दिलेलं आहे, ज्याचा अशोकरावांनी उल्लेख केला, ते म्हणजे 17-18चं जे तिसरं प्रकटन उजनी जलाशयाचं जे शासनाने जाहीर केलेलं आहे, त्यामुळे नेमका भीमा नदीच्या काठावर असलेल्या गावांचा कुठे उल्लेख नाहीये। तिथं उजनीचा डावा कालवा आहे, उजवा कालवा आहे, सीना उपसा सिंचन आहे, भीमा सीना जोड कालवा आहे, उजनी धरणातलं पाणी आहे, मान नदी आहे, ओढे नाले आहेत, पण भीमा नदीच्या काठच्या गावाचा उल्लेख नाही। आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त पुनर्वसन हे भीमा नदीच्या काठाला झालं होतं, पंढरपूर तालुक्यात झालं होतं, आणि त्यांना तिथं आश्वासन दिलं गेलं होतं की या उजनी धरण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम हक्कानं पाणी मिळेल, आणि कितीतरी उपसा सिंचन योजनेचे पाणी परवाने या भीमा नदीच्या काठाच्या लोकांच्याकडे आहे, पण या प्रकटनामध्ये भीमा नदीचा उल्लेखच नाही आहे। ते अनेक केटीवेर आहे, ते केटीवेरचं क्षेत्र किती आहे काय ते लिहिलं पाहिजे, नाहीतर पुन्हा मग अधिकारी कारवाई करायला मागे पुढे बघत नाहीत, पण हे केलेलं नाही, आणि यामुळं आमची या ठिकाणी मागणी आहे। मला माहिती आहे की उजनीमध्ये फार पाणी कमी असताना देखील आम्ही पाणी पुरवठा केला होता, आता उजनीमध्ये भरपूर पाणी आहे, आणि त्यामुळे मागणी आमची अशी की उजनी धरणापासून ते अगदी शेवटच्या दिल्लीच्या केटीवेर पर्यंत
या प्रत्येक बंधाऱ्याचं लाभक्षेत्र निश्चित केलं पाहिजे. हे जर केलं नाही तर सरकारच्या विरुद्ध एक तीव्र आंदोलन छेडावं लागेल. कारण हा अत्यंत मोठा गंभीर अन्याय ह्या भागातील शेतकरी बिलकुल सहन करणार नाही. आज मगाशी उल्लेख झाला, या सरकारला जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 3.5 वर्ष झाली आहेत, दिल्ली सरकारला 4 वर्ष झालेली आहे. दिल्ली सरकार आपल्याला खोटी आश्वासन देऊन सत्तेत आलं. अच्छे दिन काय, 15 लाख रुपये काय, परदेशातला काळा पैसा आणीन काय, शेतकऱ्याला उत्पन्नाच्या 1.5 पट हमी भाव देऊन आम्ही हमी भाव ठरवू म्हणून दिलेलं आश्वासन काय, हे सगळी आश्वासनं बोगस ठरली. त्यातलं एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही. आज युवकांना 2 कोटी नवीन रोजगार दरवर्षी निर्माण करू म्हणून सांगणारे सरकार गेल्या 4 वर्षामध्ये 8 कोटी लोकांना रोजगार तो सोडा की होता रोजगार तो देखील वाचवू शकले नाही. नोटाबंदी सारखा जगात देशाच्या इतिहासातला अविचारी निर्णय सरकारने घेतला आणि भारताची अर्थव्यवस्था कोलमडायला लागली. नोकऱ्या जायला लागलेल्या, उद्योगधंदे बंद पडायला लागले आणि त्यानंतर वस्तू सेवा करासारखा एक चांगला कायदा चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी केल्यावर पुन्हा या ठिकाणी व्यापारी मंडळी त्यांना माहिती आहे की किती उद्योग किती व्यापार उद्ध्वस्त झालेले. तर मोदींना काय नजर नाही, कुणाचा सल्ला घ्यायचा नाही, कुणाला विचारत नाही, हुकुमशाही पद्धतीनं ते सरकार चाललेलं. पण सगळ्यात मोठं आश्वासन ते मोदी सरकारनं तुम्हाला दिलं होतं आणि जे आश्वासन मोदी सरकार निवडून आलं ते म्हणजे मी भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देईन, न खाऊंगा न खाने दूंगा. आठवा ती गोष्ट. आणि सगळ्यांनी त्या घोषणेला प्रतिसाद दिला. हे खरंच हा माणूस आज भारताला भ्रष्टाचार मुक्त करणार आहे. लोकांनी मतं दिली, भरभरून मतं दिली. आज गेल्या 4 वर्षामध्ये काय झालं, गेल्या 4 वर्षामध्ये आपण पाहिलं तर ललित मोदी, विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोकसी, ICICI बँक, बुलेट ट्रेन सारखा प्रकल्प, 1,10,000 कोटी रुपयाचा बुलेट ट्रेनचा प्रकल्प मुंबई ते अहमदाबादला 1-1.5 तासात नेणारा, 3 तासात नेणार पाहिजे. कोणाला गरज आहे? आज विमानाने जायचं असलं तर मुंबई ते अहमदाबाद 1 तासामध्ये 4,000 रुपयाचं तिकीट काढून जाता येतं. आणि हा 1,10,000 कोटीचा प्रकल्प. आज भारतीय रेल्वे 2,76,000 लोकांना रोज प्रवासानं वाहून मिळते. मुंबई शहरामध्ये 3,000 लोक मृत्युमुखी पडतात अपघातामध्ये. देशामध्ये 14,000 लोक अपघातामध्ये मृत्युमुखी पडतात. त्यांची सुरक्षा वाढवण्याकरता आम्ही एक कमिटी नेमली होती, काकोडकर कमिटी. काकोडकरांनी सांगितलं होतं की त्या रेल्वेची सुरक्षा वाढवायची असेल तर 1 लाख कोटी रुपये खर्च करावे लागतील. तिथे 1 लाख कोटी खर्च करायची तुमची दानत नाही. तुम्हाला फक्त अहमदाबादला एक मोठं शहर करायचं म्हणून मुंबईवर तुम्ही कर्जाचा बोजा टाकताय. 1,10,000 कोटी रुपये हे कर्ज आहे. त्या कर्जाचं पै परत करावी लागणार आहे. तर निम्मा हिस्सा महाराष्ट्राचा आहे, निम्मा गुजरातचा आहे आणि महाराष्ट्रात फक्त 30% लांबी आहे. कशाला पाहिजे बुलेट ट्रेन? आम्हाला नको आहे. त्यापेक्षा महाराष्ट्राचे सगळे सिंचन प्रकल्प पूर्ण करा, रेल्वेच्या सुरक्षेची व्यवस्था करा. मोदीच्या वेगळ्याच दिशेने चाललेलं. आणि सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचा घोटाळा, देशाच्या इतिहासामधला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे वायुसेनेला लागणारी लढाऊ विमानं. ही लढाऊ विमानं घ्यायचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता. वाजपेयींची पूर्वी मूळ कल्पना 126 लढाऊ विमानं घ्यायचं ठरलं. आमच्या सरकारनं पुढे ती योजना नेली. 6 कंपन्यांशी आम्ही वाटाघाटी केल्या. त्यातल्या एका कंपनीला मी निवडलं. फ्रान्स देशामध्ये तयार होणाऱ्या राफेल नावाच्या विमानाला 126 विमानं घेण्याकरता आम्ही परवानगी दिली. जवळजवळ सगळं किंमत ठरली, सगळं ठरलं. फक्त त्या 126 पैकी 18 विमानं हाय तशी घ्यायची आणि बाकीची 108 विमानं भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीमध्ये, भारत सरकारच्या कंपनीमध्ये करायचं असं ठरलं. फ्रान्स सरकारनं थोडे आडेवाडे घ्यायला सुरुवात केली. तेवढ्यात निवडणुका लागल्या, सरकार गेलं, नवीन सरकार आलं. मोदींनी तो आमचा करार सगळा रद्द केला आणि वायुसेनेला 126 विमानं पाहिजे होती. मोदीने एकदम अचानक 36 विमानं घेण्याचा निर्णय घेतला आणि एका विमानाची किंमत आमच्या सरकारनं 580 कोटी, एका विमानाची किंमत 580 कोटी होती. ती विमानाची किंमत वाढून 1670 कोटी गेली. राहुल गांधींनी लोकसभेमध्ये प्रश्न केला की काय गौडबंगाल आहे, जर 126 विमानं पाहिजे होती तर 36 विमानानं कसं काम भागणार आहे आणि किंमत तिप्पट कशी वाढली.
1000 कोटीने एका विमानाची किंमत कशी वाढली? मोदी उत्तर देत नाही. त्यांनी सगळं गुप्त ठेवावं लागतं. का गुप्त ठेवावं लागतं? महाराष्ट्रातल्या देशातल्या गोरगरीब जनतेच्या घामाचा पैसा आम्ही केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये जमा करतो आणि त्या पैशाने तुम्ही ही विमानं घेणार आहे. एका विमानामागे 1000 कोटी किंमत वाढलेली आहे. 36 विमानामागे 36,000 कोटी रुपये. कोण उत्तर देणार याचं? माझा स्पष्ट आरोप आहे की देशातल्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचा हे उदाहरण आहे. मोदींना जर खरोखरी आपण योग्य केले सांगितलं तर त्या विमानाची जुनी किंमत आणि नव्या किमतीमधलं सगळं आम्हाला आकडे बोल द्या. शेवटी द्यावं लागणारच आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोदी सरकार काही राहणार नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोदीला या देशातले लोक, या देशातले शेतकरी, या देशातले युवक, बेरोजगार युवक, नोकरीच्या शोधात फिरणारे युवक, व्यापारी, हे सगळ्या सरकारला घालवल्याशिवाय राहणार. आता तुम्ही म्हणाल काय, तुम्ही विरोधी पक्षाचे नेते, तुम्ही म्हणणारच की पुढच्या निवडणुकीमध्ये आमचंच. तर मी आपल्याला सांगतो, थोडीशी आकडेमोड आपण लक्षात घ्या. 2014च्या मे महिन्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला फक्त 31% मतं पडली होती. 31% मतं पडली होती. आणि त्या मित्र पक्षाला शिवसेना, तेलुगू देसम, अकाली दल आणि नवीन पटनायकचा ओरिसा मधला पक्ष यांना 8%. 31 आणि 8 39% मतां पडून लोकांनी मोदी सरकार निवडून दिलं. त्यांना चांगलं बहुमत मिळालं. का? कारण विरोधात पडलेल्या 61% लोकांची मतं विभागली गेली. आज ही मतं विभागली जाणार नाहीत. तर लोकांना कळलेलं आहे की मोदी जर पुन्हा निवडून आले, त्या देशामध्ये लोकशाही राहणार नाही, या देशामध्ये निवडणुका राहणार नाहीत, या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान राहणार नाही. म्हणून सगळे लोक एकत्र आले. आणि जर उदाहरण द्यायचं झालं तर उत्तर प्रदेश मधल्या लोकसभेच्या 3 पोटनिवडणुकीचं उदाहरण घ्या. स्वतः योगी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला लोकसभेचा आणि आमदार झाले. उपमुख्यमंत्र्यांनी लोकसभेचा राजीनामा, आमदार झाले आणि पोटनिवडणूक लागल्या. आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये तिथले सगळे विरोधी पक्ष, मायावती आणि समाजवादी पार्टी, मुलायमसिंग यांची पार्टी एकत्र आले आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये बीजेपीचा धुव्वा उडला. मुख्यमंत्री